भोगीची लेकुरवाळी भाजी हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या प्रामुख्याने मिळतात त्याचा सुंदर असा बफे मांडणारी मिक्स व्हेज। संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी केली जाणारी कॉम्प्लेक्स येट सिंपल अशी चविष्ट भाजी। भोगीच्या भाजीची कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत, खानदेशापासून विदर्भापर्यंत आणि जाती प्रजातीनुसार पण सुद्धा वेगवेगळे रूप आहेत। प्रत्येक घरची एक वेगळी रेसिपी आणि सगळ्याच रेसिपी छानच लागतात। चला तर मग करूयात हिवाळ्यावरती स्वतःचा हक्क गाजवणारी कलरफुल, फ्लेवरफुल पण तेवढीच पौष्टिक अशी लेकुरवाळी भोगीची भाजी। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले आपण 1 बाय 1 भाज्यांची तयारी करूया। सगळ्यात पहिले घेतलेत आपण वांगे, असे मीडियम साइज मध्ये कट करून घेऊया। वांगे चिरून झाले की ते हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकूया, नाहीतर वांगे ऑक्सिडाइज होतात। त्याचप्रमाणे एक बटाटा घेतला आहे साल काढून, त्याचे पण मीडियम साइज तुकडे करूया आपण। हे पण या पाण्यामध्ये आपण ऍड करूया। आता पापडी घेतली आहे मी, आपण सोलून घेऊ, रेषा काढून घेऊ त्याच्या पहिले आणि अशी धुवून सोलून घेऊ। अशा पद्धतीने सगळी पापडी मी निवडून घेतली आहे। हरभऱ्याचे पण घाटे आपण काढून घेऊ, त्यातले दाणे काढून घेऊ। साधारणपणे अर्धी वाटी होईल अशा पद्धतीने आपण दाणे घेऊया। कोवळे दाणे काढून घेऊ आपण हरभऱ्याचे। गाजर साल काढून घेतलंय, ते पण आपण कट करूया। गाजरामधला पिवळं कमीत कमी येईल त्या पद्धतीने कापा। गाजर पण मीडियम साइज मध्ये कट करून घेऊ आपण। मग असे आपण वांगे आणि बटाटे चिरून घेतले इथे। त्यानंतर हे हरभऱ्याचे दाणे आहेत, त्यानंतर गाजर, पापडी आणि ॲडिशनली आपण इथे मटार घेतले, हिरवा मटार। आता हे सगळं आपण बाजूला ठेवू आणि दुसरी तयारी करू। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतोय कोथिंबीर खूप सारी, काड्यांसकट घेतली तरी चालेल। यामध्ये घालूया मिरच्या, खमंग असा तिळकूट, खमंग असा दाण्याचा कूट आणि थोडंसं असं ओलं नारळ। आता हे अगदी मिनिमम पाण्यामध्ये मिक्सरमधून आपण वाटून घेऊ। शक्यतो पाणी नाही वापरलं तर बेटर आहे। याची आपल्याला सुपर फाईन अशी पेस्ट नाही करायची, जस्ट वाटलं गेलं तरी चालेल। अशी एक ग्रीन पेस्ट याची तयार होते। मिक्स्ड व्हेज भाज्यांच्या कॅटेगरी मधली माझी ही पर्सनल फेवरेट भाजी आहे। तिळकूट, दाण्याचा कूट आणि गोडा मसाला हे तर त्याचे सपोर्टिंग कॅरेक्टर्स आहेत। ह्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचा इंडिव्हिज्युअल असा प्रत्येकाचा फ्लेवर आहे। हे सगळे इंडिव्हिज्युअल फ्लेवर एकत्र येऊन त्याचा एक युनिक मिलाप तयार होतो आणि तोच या भाजीचा USP आहे, वैशिष्ट्य आहे। मंद गॅसवरती वेळ देऊन ह्या सर्व भाज्या एकत्रितपणे आपापल्या फ्लेवरची जेव्हा देवाणघेवाण करतात ना, तेव्हा बनते भोगीची अप्रतिम भाजी, लेकुरवाळी भाजी। भाज्यांची पूर्वतयारी संपली की कढई घेतली आहे, कढईत ऍड करूया तेल। तेल तापलं की त्यामध्ये ऍड करूया मोहरी, घालूया जिरं, घालूया ओवा, घालूया हिंग, घालूया हळद। सगळ्यात पहिले तेलात घालूया वांगे आणि बटाटे। त्या बरोबरीने घालूया पापडी, परतून घेऊ। या भाज्यांना शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण सगळ्यात पहिले टाकले ते। नीट असं परतून घ्या व्यवस्थित।
यावरती आपण झाकण ठेवू आणि 30 सेकंद वाट बघू। झाकण काढून घेऊ आता। आता यामध्ये घालूया गाजर, मटार आणि घालूया हरभऱ्याचे दाणे। आता परत एकदा मिक्स करून घेऊ आपण हे। यामध्ये घालूया गोडा मसाला आणि मीठ। आता परत हे व्यवस्थित परतून घेऊ। अजूनही आपण हे सगळं फक्त तेलावरती परततोय। आता घालूया थोडंसं चिंचेचा कोळ, घालतो आता गूळ। आता परत एकदा हलवून घेऊ आपण। आता घालूया मगाशी केलेलं हिरवं वाटण, हिरवी पेस्ट। नीट मिक्स करून घेऊ यामध्ये। सगळं असं नीट मिक्स करून घेऊ आपण आणि सगळ्यात शेवटी आपण ऍड करूया थोडंसं का होईना गरम पाणी। सगळं नीट एकदा परत मिक्स करून घेऊ आपण। आता आपण झाकण ठेवू आणि व्यवस्थित भाज्या छानपैकी शिजू देऊ आणि रस्सा थोडासा आटू देऊ। 1-2 मिनिटांनी आपण झाकण ओपन करू, चेक करू रस्सा कितपत आटला आहे आणि आपल्या भाज्या कितपत शिजल्या आहेत। आणि आता ओपन वरतीच शिजू देऊ। बुडाशी जरा चेक करत राहा, बॉटमशी चेक करत राहा, कधी कधी लागण्याचे चान्सेस असतात। हळूहळू पाणी आटत राहतं आणि मस्तपैकी अशी चमक यायला लागते आपल्या रश्श्याला। ज्यावेळेला अशी ग्रेव्हीला चमक येईल आणि तेल व्यवस्थित छान सुटेल बाजूने आणि भाज्या व्यवस्थित शिजतील, तेव्हा आपण गॅस बंद करू। तर तयार आहे आपली भोगीची भाजी। मस्तपैकी भोगीच्या बेत बरोबर आता आपण ती सर्व करूया। सगळ्यात पहिले घेऊया तिळाची चटणी, बाजरीची भाकरी, गरमागरम खिचडी, घालूया मस्त खोबरं, कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपली स्टार भाजी, भोगीची भाजी, लेकुरवळी भाजी। टॉप करूया कोथिंबीरीने। तर आज आपण बनवली भोगीची भाजी। उत्तरायणाच्या आदल्या दिवशी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।